पुढची धक्कादायक अशी बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधली। बॅचलर ऑफ कॉमर्सच्या तिसऱ्या वर्षाचा डायरेक्ट टॅक्स या विषयाचा पेपर फुटलाय आणि त्यामुळे खळबळ माजली आहे। परीक्षा सुरू होण्याच्या अवघा 1 तास आधी 140 रुपयांमध्ये या पेपरची व्हॉट्सॲप वरून विक्री सुरू होती। ही बाब एका कॉलेजच्या अध्यक्षांच्या लक्षात आली आणि पेपर फुटीची ही माहिती त्यांनी तात्काळ विद्यापीठाला दिली। यानंतर विद्यापीठाने आता कारवाई करायला देखील सुरुवात केली आहे। तर बीकॉमच्या तिसऱ्या वर्षाचा डायरेक्ट टॅक्स या विषयाचा आज पेपर होता आणि हा पेपर अगदी तासभर आधी फुटला आणि थेट 140 रुपयामध्ये हा पेपर व्हॉट्सॲप वरून पाठवण्यात येत होता। या पेपरची विक्री सुरू होती। ही सगळी बाब कॉलेजच्या एका अध्यक्षांच्या लक्षात आल्याच्या नंतर आता कारवाईला सुरुवात झाली आहे। कृष्णा केंडे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत याविषयी माहिती द्यायला। कृष्णा, काय पद्धतीची कारवाई केली जाऊ शकते? छत्रपती संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीच्या बीकॉमच्या तिसऱ्या वर्षीचा पेपर फुटल्याचं समोर आलेलं आहे। डायरेक्ट टॅक्स या विषयाचा हा पेपर फुटल्याचं निदर्शनास आलेलं आहे आणि हे निदर्शनास आलं ते त्या महाविद्यालयांच्या अध्यक्षांच्या त्यांनी विद्यापीठाला हे कळवलं। विद्यापीठाची टीम त्या ठिकाणी पोहोचली आणि त्यानंतर पाहिलं तर विद्यार्थ्यांच्या मोबाईलवरती हा पेपर आलेला होता। पेपर सुरू होण्याच्या आधी 1 तास आधीच हा व्हॉट्सअपवरती पेपर असल्याचं देखील समोर आलं आणि ह्याची जी विक्री आहे ती केवळ 140 रुपयांना या ठिकाणी केली जात असल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे। विद्यापीठाने या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांचा स्क्वॉड देखील पाठवलेला होता। आता यावरती विद्यापीठ काय कारवाई करतं हे पाहणं महत्वाचं आहे। मात्र या सगळ्यामध्ये बीकॉमचा तिसऱ्या वर्षाचा पेपर केवळ 140 रुपयांना व्हॉट्सअपवरती विक्री होत असल्याचं लक्षात आलंय आणि तशी प्रतिक्रिया महाविद्यालयाच्या अध्यक्षांनी एबीपी माझाला इन कॅमेरा दिलेली आहे। ठीक आहे कृष्णा, धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।